भगवद्गीता अध्याय 1 श्लोक 3 मध्ये दुर्योधन द्रोणाचार्यांजवळ जाऊन म्हणतो, गुरु द्रोणाचार्य, पांडवांची सेना बघा आणि ह्यांचा सेनापती कोण? तुमचा शिष्य दृष्टद्युम्न. खरं तर अनेक वर्षांपूर्वी द्रोणाचार्यांनी राजा द्रुपदावरती विजय मिळवला होता. त्यानंतर राजा द्रुपदाने अग्नियज्ञ केला होता, ज्यातून जन्मला होता दृष्टद्युम्न. आणि दृष्टद्युम्नचा जन्म हा द्रोणाचार्यांचा संहार करण्यासाठी झाला होता. हे माहिती असूनही द्रोणाचार्यांनी दृष्टद्युम्नला एक शिष्य म्हणून स्वीकारलं, त्याला शस्त्रविद्या शिकवली आणि त्याला एक उत्तम योद्धा बनवलं. द्रोणाचार्यांनी आपला गुरुधर्म जपला. ह्या श्लोकातून दुर्योधनाचा हेतू मात्र स्पष्ट आहे. तो गुरु द्रोणाचार्यांना आठवण करून देत आहे की हा तुमचा शिष्य नाही तर शत्रू आहे आणि युद्धभूमीत कोणत्याही प्रकारची माफी बाळगू नका. यातून आपल्याला हे समजतं की गुरु शिष्य नातं असलं तरी युद्धभूमीवर धर्म आणि कर्तव्य हे सर्वोच्च ठरतं. पुढे काय होतं बघूया पुढच्या श्लोकात. हरे कृष्ण.